नमस्कार, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं ऊर्जा विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. ऊर्जा ती जी तुझ्यात आहे, जी माझ्यात आहे, आपल्या सगळ्यांमध्ये आहे. पण काही कालांतराने स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, डिप्रेशन या सगळ्यांमुळे आपली ऊर्जा कमी कमी होत जाते किंवा बरेचदा निगेटिव्ह होऊन जाते. आता त्या निगेटिव्ह एनर्जीला पुन्हा कसं पॉझिटिव्ह करायचं, त्यासाठी मी तुझ्यासाठी वेगवेगळे विषय आणि वेगवेगळे टॉपिक्स घेऊन येत असते. तुला माहिती आहे आपली चक्रास सिरीज सुरू आहे आणि मागे आपण जे 6 चक्रास पाहिले, आय गेस 5 चक्रास बरोबर. आज 6व्या चक्राबद्दल आपण बोलणार आहोत. तर ही चक्रा सिरीज तुला कशी वाटते, आवडते हे तू मला मेसेजद्वारे कळवतेच आहे. पण माझा असा प्रयत्न आहे की जितकी जास्त माहिती मी छान सोप्या पद्धतीने देईन, त्यामुळे तू त्या गोष्टी आचरणात आणून प्रॅक्टिस करून तुझ्या लाईफमध्ये सुद्धा बदल घडवू शकतेस. सो आज आपण जे बोलणार आहोत 6व्या चक्राबद्दल. आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आय चक्र. आता 2 भुवयांच्या मध्ये म्हणजे इथे थर्ड आय चक्र म्हणजे काय? आपण आयुष्यामध्ये प्लॅनिंग करतो, फ्युचरच्या गोष्टी ठरवतो किंवा एक स्ट्रक्चर असतं, एक डिसिप्लिन लाईफ आपण जगत असतो. तर ते प्लॅनिंग, प्लॉटिंग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या आपल्या थर्ड आय चक्रामध्ये किंवा एखाद्या गोष्टीची क्लॅरिटी असणं. बेसिकली काम थर्ड आय चक्राचं किंवा आज्ञाचक्राचं डोक्यामध्ये क्लॅरिटी असणं, तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्याचं एक प्रॉपर प्लॅनिंग, एक स्ट्रक्चर, त्याच्यात एक डिसिप्लिन्ड लाईफ जी आपण अनफॉर्च्युनेटली सगळे विसरून गेलेलो आहोत. आपण आयदर मोबाईलवर असतो किंवा कामात बिझी असतो, पण आपल्याकडे ना वेळच नाही आहे आपल्याबद्दल विचार करायचा किंवा फ्युचर. मला पूर्वीच्या लोकांचं खूप कौतुक वाटतं, कारण पूर्वीच्या लोकांना डिसिप्लिन तर होतीच, पण पुढचं सगळं नीट प्लॅन करून की माझ्या मुलाला, माझ्या मुलाच्या मुलाला कसं काय येईल, त्यांचं प्लॅनिंग इतकं चांगलं होतं. कारण मलाच वाटतं त्यांचं थर्ड आय चक्र जे होतं ते खूप ओपन असेल. या पॉडकास्टद्वारे आपण, मी म्हणत नाही की अगदी 7 चक्र तुमचे ओपन होतील किंवा कुंडलिनी जागृत होईल, पण एक बेसिक जे डेली रूटीनमध्ये आपल्याला जे जे स्ट्रगल किंवा चॅलेंजेस फेस करावे लागतात, तर एक डेली 5 मिनिटाची प्रॅक्टिस जर आपण केली आणि रोजच्या रोज आपण जर हे चक्र, जशी आपण अंघोळ करतो तशी ही आंतरिक अंघोळ किंवा आंतरिक स्वच्छता जी आहे ती जर केली, तर येणाऱ्या स्ट्रेस, टेन्शन कमी होणार नाही आहे किंवा जाणार नाही आहे, पण त्याच्यावर मात कशी करायची डिप्रेशनमध्ये न जाता, हे तर आपण शिकू शकतो. आणि त्यासाठी थर्ड आय चक्र जो आहे हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण आपण जे काही करतो ते आपल्या विचारांमुळे करतो. सो आपले विचार जर कन्फ्युज्ड असतील तर येणारा रिझल्ट सुद्धा कन्फ्युजच असणार आहे. पण आपले विचार जर क्लिअर असतील, क्लॅरिटी असेल त्यांच्यामध्ये, आणि तुमची सतसत विवेक बुद्धी जी आहे ती खूप चांगल्या प्रमाणात ती त्याला गती आहे, तर तुम्हाला येणारे रिझल्ट पण आहेत ते चांगले येणार आहेत. सो थर्ड आय चक्र जर तुमचा ब्लॉक असेल, ह्याचा रंग आहे डार्क ब्लू, इंडिगो ब्लू म्हणतात. समजा तुम्ही म्हणाल की वनश्री मला कसं कळेल माझा थर्ड आय चक्र ब्लॉक आहे? सांगते ना तुम्हाला. तुमचा थर्ड आय चक्राचा ब्लॉक असेल तर त्याचं पहिलं लक्षण काय? कन्फ्युजन, केऑस, गोंधळ, निर्णय कुठलाही ठामपणे न घेणं, करू नको करू, देऊ नको देऊ, सांगू नको सांगू, खाऊ नको खाऊ, सतत दोलामय, सतत दोन, म्हणजे मी हे करू की नको करू, सीसॉ कसा असतो. तुमचा जर थर्ड आय चक्र म्हणजे आज्ञाचक्र ब्लॉक असेल तर तुम्ही सीसॉ सारखे असता. तुम्ही एका डिसिजनवर, एका ठाम निर्णयावर येऊ शकत नाही. हे सगळ्यात मोठं पहिलं लक्षण आहे. तर तुमच्या लाईफमध्ये आजूबाजूला किंवा तुम्ही स्वतः जर या कंडिशनमध्ये असाल, करू नको करू, सांगू नको सांगू, दॅट मीन्स तुमचा थर्ड आय चक्र म्हणजे आज्ञाचक्र जो आहे तो ब्लॉक्ड आहे. दुसरं लक्षण मायग्रेन, हेडेक्स. सो तुम्हाला मायग्रेन, डोकेदुखी किंवा सर्दी, डोळे दुखणे किंवा डोळ्यातनं पाणी येणे किंवा बहुतांश वेळेला कानसुद्धा काही काही लोकांचं दुखतं की इथे हे जे पेन होतं ना शोल्डर किंवा हे जे मागची साईड डोक्याची ते दुखत असेल किंवा काही काही वेळेला डोक्यामध्ये दडे बसल्यासारखं होतं, दॅट मीन्स तुमचा थर्ड आय चक्र जो आहे तो ब्लॉक्ड आहे. त्याच्यानंतर इमॅजिनेशन न येणे, लॅक ऑफ इमॅजिनेशन, म्हणजे कल्पनाशक्ती, किंवा तुम्ही क्रिएटिव्ह असाल आणि अचानक तुम्हाला वाटते की मला आयडिया सुचत नाही आहे, मला काही नवीन सुचत नाही आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा होत असतील तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीमध्ये, 100% सांगते तुमचा थर्ड आय चक्र म्हणजे आज्ञाचक्र ब्लॉक्ड आहे.
आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. असं पाहिलं आहे, म्हणजे जे पुस्तक मी वाचलं आहे लुई हेचं, यू कॅन हील युअर बॉडी अँड यू कॅन हील युअर माइंड, त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की तुमचे इमोशन, सप्रेस्ड इमोशन हे तुमच्या आजाराचं कारणीभूत आहे, ते तुमच्या आजाराचं मूळ आहे. त्यामुळे तुम्ही जर चक्रा रोजच्या रोज क्लीन नाही केलेत, चला मी नाही म्हणत की तुम्ही रोज मेडिटेशनला बसा, पण किमान आठवड्यातनं 2 किंवा 3 वेळेला तुम्ही मेडिटेशन करू शकता. का की तो निचरा होणं, तर त्यातला बाहेर फेकणं सिस्टममधनं ते फार गरजेचं आहे. आपण केअर का काढतो? स्वच्छताने तर वास येईल ना. मग जे चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत ते जर तुम्ही साफ केले नाहीत तर मग काय होणार आहे त्याचं आजारपणामध्ये रूपांतर होणार आहे. त्यामुळे थर्ड आय चक्र हे का महत्त्वाचं आहे? कारण की तुमची कल्पनाशक्ती, तुमचं फ्युचर प्लॅनिंग, तुमच्याकडे असलेली क्लॅरिटी, डिसिजन मेकिंग, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण ह्या सगळ्या गोष्टींवरनंच आपलं फ्युचर जे आहे ते ठरत असतं. सो तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचा हा चक्रा ब्लॉक्ड आहे, तर आता तुम्ही मला म्हणाल वनश्री चक्रा ब्लॉक्ड आहे, आता काय करू? घाबरायची काही गरज नाही आहे, इकडे तिकडे धावू नका. ओपन कसं करायचं ते सुद्धा सांगणारच आहे. पण त्याआधी जर तुमचं थर्ड आय चक्रा म्हणजे आज्ञाचक्र ओपन असेल तर त्याचे काय सिम्पटम्स आहेत, त्याची काय लक्षणं आहेत? सगळ्यात प्रथम लक्षण इज नो कन्फ्युजन. तुम्ही अच्छा हे असं झालंय, ओके, ह्याच्यावर हा मार्ग आहे, ह्याच्यावर हा तोडगा आहे, ह्याच्यावर ही उत्तर आहे. तुम्ही टेन्शन घेत बसणार नाही. आता काही व्यक्ती अशा असतात, अरे बापरे इतना बडा काम आहे, क्या करे, कैसे करे, कुठे जाऊ, काय करू, उगाच बडबड. स्वतःला टेन्शन, समोरच्याला टेन्शन, अजून 10 लोकांना टेन्शन. त्यांचा थर्ड आय चक्रा जो आहे तो ब्लॉक आहे. पण अशी पण एक व्यक्ती असते, अच्छा इथे जायचं आहे का, किती वाजता जायचं आहे, बरं मग आपण ना असं प्लॅन करू, मग अशा पद्धतीने इथे भेटू, या अनुषंगाने हे सगळं आपलं होईल. ही जी व्यक्ती असते ना, तिचा थर्ड आय चक्रा जो असतो, तिचा आज्ञाचक्रा जो असतो तो ओपन असतो. बरं, तिचं इमॅजिनेशन छान असतं. ती जे काही प्लॅन करते ती वेळेच्या आधीच सगळ्या गोष्टी प्लॅन करते. जर तिला कुठे फिरायला जायचं असेल किंवा बाहेर जायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग ती आदल्या दिवशीच करून ठेवते. फॉर एक्झाम्पल, थर्ड आय चक्रा जर कोणाचं ओपन असेल तर समजा तुमचं दुसऱ्या दिवशी ऑफिस असेल तर आदल्या रात्रीच ज्याचं थर्ड आय चक्र ओपन आहे, भाजी कोणती करायची आहे, डबा कुठचा घेऊन जायचा आहे, ड्रेस कुठचा घालायचा आहे, किंवा साडी कुठची नेसायची आहे, किंवा मुलांच्या टिफिनमध्ये काय, ह्याला ऑर्गनाइज्ड म्हणतात. तुमचा थर्ड आय चक्रा जर ओपन असेल तर हे ऑर्गनायझेशनल स्किल्स तुमच्यामध्ये असतील. इमॅजिनेशन, कल्पनाशक्ती जी आहे ती क्लिअर असेल. त्यामुळे तुम्ही आज काय, आजपासून पुढच्या 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी कुठे असाल, कसे असाल, तुमचे फायनान्स, तुमचे इमोशन, तुमची फॅमिली, तुमची प्रॉपर्टी, तुमचे पॉलिसीज कसं काय असेल हे व्यवस्थित प्लॅन करून ठेवाल. जर तुमचा थर्ड आय चक्रा ब्लॉक असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट इज, आता हा चक्रा जो माझा ब्लॉक आहे, थर्ड आय चक्रा, टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कारण चोच आहे तिथे दाण आहेत, जिथे प्रॉब्लेम आहे तिथे सोल्युशन आहे, आणि जिथे चॅलेंजेस आहेत तिकडे ॲक्शन्स पण आहेत. सिम्पल गोष्ट आहे. जसं मी एक डार्क ब्लू कलर घालून बसलेली आहे ड्रेस, तर तुम्ही डार्क ब्लू कलरचा ड्रेस, साडी घालू शकता. ते शक्य नसेल, सिम्पल जी इफेक्टिव्ह, सस्ता अँड टिकाऊ अशी रेमेडी आहे, डार्क ब्लू कलरची चादर तुम्ही घालू शकता बेडवर, किंवा डार्क ब्लू कलरची चादर अंगावर घेऊन झोपू शकता, कारण मग 8 तास झोपतो. किंवा उशांचे जे आभरे आहेत त्यांचा कलर तुम्ही डार्क ब्लू ठेवू शकता. किंवा आता मार्केटमध्ये चक्राच्या बेडशीटसुद्धा आलेल्या आहेत. सो मी बहुतांश क्लायंटला सांगते की तुम्ही त्या चक्राच्या बेडशीट्स किंवा चादर घ्या, म्हणजे तुमचे चक्रा, आपल्याला एनर्जी द्यायची आहे ना, तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. किंवा डार्क ब्लू कलरची पर्स वापरा. डार्क ब्लू कलर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही इन्क्लूड करायला सुरुवात करा. त्याच्यानंतर एक्झॅक्टली जे मी प्रत्येक एपिसोडमध्ये सांगितलं आहे, मेडिटेशन करणं खूप जास्त गरजेचं आहे. मेडिटेशन करताना काय करायचं आहे, थर्ड आय चक्रा, डोळे बंद करायचे, ही मुद्रा घेऊन मांडीवर ठेवायचे, आणि इथे एक ब्लू रंगाचं, डार्क ब्लू रंगाचं चक्र गोल गोल फिरतंय असं इमॅजिन करायचं आहे. म्हणजे बंद डोळे असले तरी बंद डोळ्याने सगळं लक्ष जे आहे ते इथे एकवटायचं आहे, आणि एक डार्क ब्लू कलरचं चक्र खूप सुंदर गोल गोल फिरतं आहे, आणि ते गोल फिरत असताना हळूहळू हळूहळू ते मोठं होत जातं आणि त्याची स्पीड वाढत चालली आहे असं इमॅजिन करायचं आहे. 1 मिनटं स्वतःसाठी. 2 भुवयांच्या मध्ये एक डार्क निळ्या रंगाचं, गडद निळ्या रंगाचं चक्र फिरतं आहे, हे इमॅजिन करायचं आहे. इमॅजिन नाही झालं तरी बस इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत.
सवयीने हळूहळू गोष्टी दिसायला लागतील. हे एक दिवसभरामध्ये तू करू शकतेस. योगासनमध्ये गरुडासन आहे, गरुडासन करू शकतेस, किंवा भ्रामरी प्राणायाम, अनुलोम विलोम. आता अनुलोम विलोम करताना लोक जस्ट असं असं करतात, तर असं करायचं नाहीये. ही 2 बोटं बंद करायची आहेत आणि या 2 बोटांनी म्हणजे अंगठा आणि ही 2 बोटं हा इथे अंगठा लावायचा आहे राईट नॉस्ट्रिलला आणि इथून श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या 2 बोटांनी हे नॉस्ट्रिल बंद करायचं आहे आणि ह्या नॉस्ट्रिलने ते सोडायचं आहे. आता पुन्हा या नाकाने इनहेल, बंद करायचं आहे. पण त्याची मुद्रा जी आहे ती अशी असणार. लोक चुकीचं करतात, तुम्ही चुकीचं करू नयेत म्हणून मी तुम्हाला सांगते, अशा पद्धतीने अनुलोम विलोम तुम्ही करायचंय. त्याने तुम्हाला मेंटल क्लॅरिटी येणार आहे किंवा जे काही कन्फ्युजन आहे ते दूर व्हायला मदत होणार आहे. कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत एकच गोष्ट जी आपल्याबरोबर कायमस्वरूपी असते तो आहे आपला श्वास. तुम्ही कधी नोटीस केलंय का? घाबरलो तर इम्पॅक्ट खातो, श्वास आपल्याला धाप लागते, आपण श्वास खूप फास्ट घेतो. आनंद झाला, आपल्या श्वासानेच आपल्याला कळतं की आपल्याला आनंद झाला आहे. किंवा कधी भीती वाटली किंवा भूक लागली, व्हॉट एव्हर, मग नोटीस करा, श्वास आहे ना ते आपल्याबरोबर कायम असतो आणि तो आपल्याला त्याची जाणीव करून देत असतो. आणि असं म्हटलं गेलंय की तुम्ही तुमचा श्वास का असो 200-300 वर्ष जगतात. तुम्ही तुमचा श्वास जर हळूहळू घेतलात तर तुमचं आयुष्यमान सुद्धा आहे ना ते वाढत जातं. एक 14 ते 16 श्वास होतात एका मिनिटामध्ये. तर मेडिटेशन करत असाल तर 8 ते 10 श्वास ॲक्च्युली घेतले गेले पाहिजे, सो दॅट तुमचं लाईफ स्पॅन जे आहे, आयुष्यमान जे आहे ते वाढण्यासाठी मदत होते. अर्थात या सगळ्या गोष्टी सरावानंतरच येतात. तुम्ही आज बसलात पी हळद हो गोरी म्हणालात तर नाही होणार. सो माझं एवढंच सांगणं आहे तुम्हाला की ह्या गोष्टींचा तुम्ही सराव करा आणि जितकं स्लो ब्रीदिंग कराल, जितकं स्लो डाऊन कराल ना, तितकं तुमचं नर्वस सिस्टम पण काम डाऊन राहील, शांत राहील आणि तुमचा लाईफ स्पॅन जो आहे तोही चांगला, त्याची क्वालिटी चांगली होईल आणि आजारपणं जी आहेत ती कमी प्रमाणात, मी असं म्हणत नाही शरीर आहे म्हटलं त्याला आजारपण येणार आहे, पण कमी प्रमाणामध्ये, किंवा ते आजारपण जरी आलं तरी त्यातनं बाहेर कसं पडायचं ह्याची शक्ती तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर आहे अन्न. अन्नातनं तुम्ही काळी द्राक्ष घेऊ शकता किंवा ब्लूबेरी, डार्क चॉकलेट. हर्बल टी तर आहे, डार्क चॉकलेट बेस्ट त्याच्यावरती उपाय आहे जर तुम्हाला थर्ड आय ओपन करायचा असेल. आणि येस, कठीण टास्क, कठीण सांगते तुम्हाला टिप, पण स्क्रीन टाईम जर तुम्ही कमी करू शकलात तर उत्तम. हां, म्हणजे ऊर्जावित वनश्री बघायचंच आहे, त्याचा स्क्रीन टाईम कमी करायचा नाही आहे, कारण की त्याच्यातनं तुम्हाला नॉलेज मिळतं आहे. पण एक ठराविक वेळ तुम्ही ठरवा की सकाळचा 1 तास, दुपारचा 1 तास, संध्याकाळचा 1 तास, या व्यतिरिक्त मी मोबाईल हातात घेणार नाही. पण डोळ्यांचा त्रास जो आहे की सतत आपली जी मुवमेंट होते वरखाली वरखाली, त्यांनी नकळतपणे आपल्या आयबॉल्सना त्रास होतो आणि आपल्या डोक्यामध्ये स्थिरता राहत नाही. काय झालं, पेशन्स लेवल लोकांचं कमी झालं आहे. लोकांचा पेशन्स लेवल 30% म्हणजे 30 सेकंड्सवर आला, 30 सेकंड्स व 60 सेकंड्स रील्स. सो कुठेतरी तुम्ही स्क्रीन टाईम कमी केलात, अंतर्मुख जा, स्वतःच्या आतमध्ये जा, मेडिटेशन करा, पुस्तक वाचा. एक टिप पण सांगते, तुम्हाला करिअरमध्ये ग्रोथ हवी असेल ना तर रोज पुस्तकाची कुठल्याही 5 पानं वाचायची. तर एक तुम्ही पुस्तक घ्या, वाचन पण होईल, करिअरमध्ये पण ग्रोथ होईल आणि तुमच्या थर्ड आयची जी रेमेडी आहे ती सुद्धा पूर्ण होईल. सो त्याने काय होणार, रात्री झोपताना छान सिग्नल तुम्ही देणार आहात. 5 पानं पुढे गेलेत म्हणजे लाईफमध्ये अजून तुम्ही 5 पावलं पुढे गेला आहात आणि तुमच्या थर्ड आयची रेमेडी. क्रिस्टल्समध्ये तुम्ही एमेथिस्ट, लॅपिस लॅझुली किंवा पूर्वीच्या काळी लोक चंदन लावत असे. इथे आपल्याला असं म्हणतात की इथे आत्म्याचं वास्तव्य असतं. बायका कुंकू लावतात, टिकल्या लावतात आणि पुरुष मंडळी चंदन. इवन साऊथमध्ये गेल्यावर ती आपण अजूनही काही लोक लावतात चंदन, आता आपण नाही लावत. खरं तर लावायला हवं, कारण जेव्हा इथे आपण चंदन किंवा काही अंगारा लावतो आपला थर्ड आय चक्रा जो आहे तो ॲक्टिव्ह व्हायला मदत होते. तो या ज्या काही रेमेडीज मी शेअर केलेल्या आहेत त्यापैकी तुम्हाला जी इझिली अवेलेबल आहे किंवा इझिली तुम्ही करू शकता ती तुम्ही सोल्युशन जे आहेत ते तुम्ही करू शकता. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आले ॲफर्मेशन्स. सो ॲफर्मेशन्स काय करायचे, तुमचं थर्ड आय चक्रा ओपन होण्यासाठी ॲफर्मेशन्स आहे: माझं मन शांत, एकाग्र आणि स्वच्छ आहे. माझं मन शांत, एकाग्र आणि स्वच्छ आहे.
मी माझ्यावर विश्वास ठेवतो. मी माझ्यावर विश्वास ठेवते. मी सत्य स्पष्टपणे पाहतो आणि पाहते. मी जे काही आहे ते सत्य स्पष्टपणे पाहतो किंवा पाहते. माझ्या आत ज्ञान आणि प्रकाश आहे. माझ्या आत ज्ञान आणि प्रकाश आहे. मी माझ्या आत्म्याच्या आवाजाला ऐकतो किंवा ऐकते. मी माझ्या आत्म्याच्या आवाजाला ऐकतो किंवा ऐकते. हे 5 ॲफर्मेशन्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणि मागच्या जेवढ्या चक्राच्या सिरीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शेअर केलेले आहेत. तर आता उरला एकच चक्रा, क्राऊन चक्रा, सहस्रार चक्रा. त्याबद्दल आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बोलूच. पण या सगळ्या चक्रांबद्दल माहिती घेत असताना तुम्हाला कसा अनुभव आला? तुम्ही ते प्रॅक्टिस इम्प्लिमेंट केली का? तुम्ही ते डायरी मी जसं सांगितलं होतं तशी बनवलीत का? प्रत्येक चक्राबद्दल तुम्हाला काय वाटते? सेल्फ लव्ह किंवा सेल्फ केअर म्हणजे कुठच्या तरी पार्लरमध्ये जाऊन केस कापून रंगवणं नाही किंवा मसाज किंवा फेशियल घेणं नाही. ऑफकोर्स दॅट इज अ पार्ट ऑफ सेल्फ केअर अँड सेल्फ लव्ह, बट ते बाहेरनं झालं, ते आंतरिक नाही आहे. या ज्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते ह्या आंतरिक गोष्टी आहेत. कारण जेव्हा तुम्ही आनंदी असता किंवा आतनं जेव्हा सगळ्या गोष्टींना बदलायला लागतात, तुमची मुळं जेव्हा स्ट्रॉंग असतात ना, त्याचं चैतन्य, त्याचं तेज जे आहे ते बाहेर ऑटोमॅटिक दिसायला लागतं. तर पार्लरला जा, हेअर कलर करायचे, मसाज घ्यायचा आहे, फेशियल घ्यायचं आहे, पार्टी करा. पण त्याचबरोबर आतनं जेव्हा तुम्ही स्वतःला बदलायला लागता, इफ यू वॉन्ट टू एन्जॉय फ्रूट्स यू हॅव टू हील द रूट्स. जर तुम्हाला फ्रूट्स खायचे असतील, एन्जॉय करायचे असतील, तर तुमचे रूट्स, तुमची मुळं जी आहेत ती तुम्हाला हील करणं गरजेचं असतं. सो आपल्या या 6 एपिसोड्समध्ये माझा सांगण्याचा उद्देश, या एवढ्या सगळ्या रेमेडीज मी तुम्हाला सांगितल्या किंवा सोल्युशन सांगितले किंवा चक्रास कसे ब्लॉक्ड आहेत, ते कसे ओपन करायचे, ॲफर्मेशन्स काय, कुठले क्रिस्टल्स वापरायचे, ही एवढी सगळी माहिती योग्यरित्या तुम्हाला मिळणार आहेत कुठे? मज्जा पिंकच्या ऊर्जा विथ वनश्रीमध्ये. त्यामुळे हा एपिसोड आणि आमचे सगळे एपिसोड तुम्ही ज्यांच्यावर मनापासून प्रेम करताय त्या सगळ्यांपर्यंत पोचवायची जबाबदारी मी विश्वासाने तुमच्यावरती टाकते आहे. आणि नेक्स्ट आपला सहस्रार चक्रा पुढच्या एपिसोडमध्ये बघू आणि त्याच्यामध्ये एक स्पेशल सरप्राईज आहे. कारण त्याच्यामध्ये मी खास तुमच्यासाठी 7 चक्राचं मेडिटेशन घेऊन येणार आहे. सो आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. कमेंटची वाट बघतच असते, कारण की मी तितकीच आतुर असते तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला किंवा रिप्लाय करायला. सो हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आमचा चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि स्वतःवर प्रेम करणं कधीही सोडू नका, कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत एकच व्यक्ती आपल्याबरोबर असते, स्वतःवर प्रेम करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एपिसोड. कीप वॉचिंग ऊर्जा विथ वनश्री ओनली ऑन मज्जा पिंक. थँक यू सो मच अँड लव्ह यू ऑल.